हॅलो नमस्कार, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। तर आज आहे रविवार आणि आत्ता शेवाळ्या आपण नेहमी उन्हाळ्यात करतो, पण आत्ता केलेल्या होत्या 5 किलोच्या ह्या करून आणलेल्या, कारण पहिल्या आता संपल्या होत्या आणि पोरांना शेवाळ्याची जी मॅगी आपण करतो ती आवडते, त्यामुळे ह्या परत 5 किलोच्या करून आणलेल्या होत्या। तर आता 2 दिवस झालं ऊन पडतंय, तर छान अशा वाळल्या होत्या उन्हामध्ये, तर म्हटलं आता डब्यात भरून ठेवाव्या। मला वाटलं बसलेल्या ह्या एका डब्यात, पण त्या नाहीत बसल्या, परत दुसरी कॅरी बॅग आणावी लागली। तर आता दुपारच्या 4 वाजलेले होते आणि 4 वाजता आज 2 दिवस झालं ना ऊन भरपूर असं पडतंय, कडक असं। पाऊस आता पूर्ण उघडलाय, म्हणजे बंदच आहे। आणि मशीनवरती केलेल्या शेवाळ्या कशा वाळतात पटकन, आपण पूर्वी हाताने करायच्या त्या वाळायला थोडासा टाइम जातो, तशा शेवाळ्या सुकायला इतकं उन्हाची गरज नसते किंवा इतकं वाळायला नाही लागत त्याला। मशीनवरच्या तर लगेचच सुकतात। तर तो डबा ठेवून आले खाली, नंतर मग कॅरी बॅग घेऊन मग त्यामध्ये राहिलेल्या भरल्या। तर ना पावसाळ्यात हे कसं शेवाळ पाणी साठून ना इथं थोडंसं शेवाळल्यासारखं दिसतंय, तर जिथून पाणी लवकर जात नाही ना तिथं तसं झालेलं आहे। परवा बाहेर गेल्यानंतर ना मी बेडसाठी 2 बेडशीट आणलेले, डबल बेडसाठी। तर एकला दोन्ही पण म्हणजे लाईट कलर्स पाहिजे होतं, एक थोडासा असाच घेतलाय। पण याचं ना हे पिलो कव्हरच फार मोठे येतात, आपलं पिलो पण एवढ्या नाही, ज्या उशा आहेत ते एवढ्या मोठे येत नाही, त्यामुळे हे कव्हर मोठं होत आहे। ह्या अगोदर पण मी अशातलंच होतं, थोडंसं वेगळं होतायचं कापड, पॉलिस्टर मिक्स येते। तर आता आपली यूट्यूबची फॅमिली जवळजवळ 5000 होते, तर माझ्या सर्व मैत्रिणींना मैत्री दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। आता जे आपल्या रेग्युलर व्ह्यूअर्स आहेत, कमेंट करतात, बऱ्याच ताईंच्या कमेंट खूप छान छान तुम्ही कमेंट करता। आता ज्या ताई कमेंट करतात त्यांची नावं पण माझ्या लक्षात आहेत बऱ्यापैकी, पण ज्या कमेंट करत नाहीत त्यांना सुद्धा मैत्री दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। तर हे आहे दुसरं बेडशीट। ह्या पायपुसण्या पण मी 2 आणलेल्या, तिथं डबल पायपुसणीच नव्हती, मग एक धुण्याला टाकली तरी वाळेपर्यंत त्याची वाट बघत बसावं लागायचं। तर आज सकाळी मॉर्निंग वॉकला गेल्यानंतर, रोज काही मोबाईल नसतो, आज मोबाईल होता आणि छान असं सकाळचं वातावरण सूर्य उगवतानाचं दिसलं, म्हटलं घेऊयात। आणि आज आम्हाला सकाळी सकाळी 2-4 मोर होते, 2 मोर आणि 2 लांडोर होत्या त्या दिसलेल्या। तर सकाळचा हा व्ह्यू, सकाळच्या मला वाटतं ह्यावेळेस 6:15 वाजलेल्या होत्या। आणि इकडं 2 मोर होतं बघा, इकडे एक आणि इकडे एक, असे 2 मोर आणि 2 लांडोरे इथं होत्या। थोडंसं रस्त्याला आम्ही होतो, थोडंसं लांब होतं, एवढं क्लिअर दिसत नव्हतं, पण मोर बघून छान वाटलं सकाळी सकाळी। आणि आता सकाळचा नानांचा चहा आणि त्यासोबत आता पोहे बनवायचं होतं। आज सुट्टी आहे म्हटल्यानंतर रविवारी असं काहीतरी थोडासा नाश्ता असतो, नाही असा इतर वेळी संध्याकाळचा नाश्ता होतो, सकाळचा होत नाही कधी। तर अगोदर त्यांचा चहा दिला आणि नंतर इथं पोहे करायचं होतं।
त्यांना शुगर असल्यामुळं थोडीशी एकदम साखर असते, जास्त नसते. तर आता इथं मी पोहे बनवायला घेतलेलं. तर सगळ्यात सोपा नाश्त्याचा प्रकार म्हटलं तर हे पोहे पटकन होतात, करायला सोपे. आणि पोहे जास्त शेवळ्याचं उपीट असतं, कधी साधा उपमा आपल्या रव्याचा होतो, कधी हे होतं. तर पोहे भिजवून घेतल्यानंतर ना करायला घेतलं ना त्यातच मी साखर आणि मीठ टाकून ठेवते. म्हणजे पोहे काय होतं आपलं थोडा वेळ म्हणजे थंड झालं तरी ना जास्त कडक होत नाहीत, ते सॉफ्ट राहतात. अगोदरच त्यामध्ये साखर आणि मीठ मिक्स करायचं. थोडीशी अर्धा चमचा एवढी साखर मी टाकते त्यात. आणि इथं मी पोहे काय कसं जरी केलं तर कांदा फक्त भरपूर वापरायचा आणि तो कांदा जास्त भाजायचा नाही, थोडासा जरा हे ठेवायचं, म्हणजे एकदम लाल होईपर्यंत तो भाजायचा नाही, म्हणजे पोहे छान होतात. आता पोहे तर सगळ्यालाच बनवता येतात, पण आता बनवते जर म्हटल्यानं चला तुमच्यासोबत शेअर करावं. तर तेलामध्ये मोहरी जास्त टाकली, जिरं अगदी थोडंसं, किंवा जिरं नाही टाकलं तरी चालतात, मोहरी पोह्यामध्ये छान लागते. त्यामध्ये हिरवी मिरची कढीपत्ता टाकून घेतला आणि मिरची कढीपत्ता भाजल्यानंतर यामध्ये भरपूर सगळा कांदा, तर 2 मोठे कांदे कट करून घेतले होते. इथं पोह्यात कसा कांदा जेवढा भरपूर असेल तेवढं पोहे छान होतात. कांदा भाजण्यापुरतं थोडंसं मीठ टाकलं मी आणि शेंगदाणा असं हातावरती चोळून ह्याची साल काढून घेते. आणि थोडं मग ते हातावरती, आता कसं चांगलं भाजलेलं असल्यावर ते हातावरतीच बारीक होतात, अर्धा अर्धा आपोआप होऊन जातात. मग यामध्ये हळद जास्त टाकली नाही मी, थोडीशी हळद कमीच टाकते. कधी तर टाकत पण नाही मी. थोडंसं हळदीमुळं कसं पित्ताचा त्रास होतो, पण पोहे शक्यतो कमी, हे ज्याला पित्ताचा त्रास आहे त्यांनी हळद नाही टाकलेलीच चांगली. कोथिंबीर मी तेल पण कांद्यासोबत पण अगोदर भाजते आणि वरून पण थोडीशी टाकते. तर या पोह्यामध्येच आता मीठ आणि साखर होती. साखर पाव चमचा, किंवा आता तुम्हाला कसं आवडतं तसं. एखाद्याला गोड अजिबातच आवडत नाही, गोड म्हणजे ते असं काय एवढं हे गोड होत नाही एवढ्या पोह्यात, ते एवढी साखर काय लागून येत नाही, पण चवीला छान होतात. नंतर इथं लिंबू कट करून घेतलं, शेव असेल तर ते घेऊ शकता. आता मुलांना यामध्ये काहीच नको होतं फरसाणं, ते मग त्यांना असं दिलं. तर माझी भाजी झालेली होती, शेवग्याच्या शेंगाची पातळ रस्सा भाजी केली ती, कणिक मळून ठेवलेली, चपात्या करायच्या होत्या. तर अगोदर नाश्ता झाल्यानंतर इथं खारं वांग केलेलं होतं, काल रात्री हे केलेलं होतं मी. तर छान अशी ताजी वांगी भेटलेली होती, तर ती कट करून घेतली छोटी छोटी. आणि ह्याच्यात थोडंसं जिरं आणि दालचिनी, खडा मसाल्यात मी एवढंच घालते, बाकी सगळा खडा मसाला आहे, पण यामध्ये मी ह्या पद्धतीने करते. हिरव्या मिरच्या आणि लसूण, देशी लसूण, भरपूर सगळा लसूण यामध्ये वापरलेला आहे. आणि जिरं, खोबरं आणि दालचिनी होती ते अगोदर वाटून घेतलं. नंतर भरपूर सगळी कोथिंबीर, लसूण हे परत वाटून घेतलं, हिरवी मिरची, आणि यामध्ये शेंगदाण्याचं कूट मिक्स केलं. कोथिंबीर कट केलेली होतीच, त्यासोबत मीठ आणि थोडंसं तिखट टाकते, आपलं रेग्युलर तिखट आहे ना, अगदी थोडंसं पाव चमचा एवढं तिखट टाकलं असेल. धना पावडर आणि हळद टाकलेली, एवढंच मसाले यामध्ये टाकलेले, इतर बाकीचा मसाला घालत नाही. तेलामध्ये जिरं टाकलं आणि कढीपत्ता टाकून घेतला. तर यामध्ये अगदी किंचितचं तेल टाकायचं. आता कढईत टाकलेलं आहे, पण ह्यात पण थोडंसं तेल मिक्स करून हा मसाला एकजीव करून घ्यायचा. आणि मसाला सगळा व्यवस्थित मिक्स झाला की आता वांगी कट करून पाण्यातच ठेवावी लागतात, नाहीतर कशी काळी पडतात पटकन. तर हा मसाला सगळा वांग्यामध्ये भरून अशी वांगी पॅक करून दाबून घेतली का मसाला लवकर बाहेर येत नाही, म्हणजे व्यवस्थित आतमध्ये पण राहतो. नंतर शिजवताना तो येतोच बाहेर, म्हणजे बाहेर येतोच, ग्रेव्ही होते. पण आता थोडीशी ग्रेव्ही मला करायची होती, बिना पाण्याचं सुद्धा हे खारं वांगं करायला येतं, ते तर अजूनच छान लागतं. आणि ते टिकतं सुद्धा, प्रवासात वगैरे न्यायचं झालं तर तुम्ही पाणी अजिबात घालायचं नाही. यावरती ताट ठेवून वरती पाणी ठेवायचं आणि वाफेवरतीच वांगं शिजू द्यायचं. आता वांगी तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायची, दोन्ही बाजूनं छान परतून घेतल्यानंतर आता वरून थोडंसं मीठ टाकलेलं आहे मी, वांग्याला वरून लागावं म्हणून. तर यावरती आता ताट झाकायचं असं आणि यावरती पाणी ठेवून ना हे शिजू द्यायचं. आणि वाफेवरती शिजेल तेवढं चांगलं, पण मला थोडी ग्रेव्ही करायची होती, त्यामुळे मी त्यामध्ये असं गरम करून हळूहळू पाणी जरी टाकत गेलं ना वरचं ताटावरचं तरी चालतं. आणि मग तुम्हाला पण थोडी ग्रेव्ही करायची असेल तर दुसरं एक्स्ट्रा गरम पाणीच घालायचं, परत थंड पाणी यात घालायचं नाही. आणि झाकून शिजू द्यायचं. छान अशी ही खारं वांगं किंवा मिठाचं वांगं पण म्हणतात, तर छान अशी भाजी तयार झाली होती. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा,
आणि परत एकदा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला जर पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. बाय.